नमस्कार मंडळी. आज खूप मोठ्या कन्फ्युजन जे झालेलं आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याआधी कमेंट बघा स्वप्नाली चव्हाण यांची, की ताई माझं नाव स्वप्नाली चव्हाण आहे आणि माझं वजन 78 किलोवरून 65 किलोवर झालेलं आहे. कमेंट स्क्रीनवर लावलेली आहे. कमेंट लावण्याचा अर्थ तुम्हाला पाठ झालेला असेल, पण नवीन युजरसाठी रोज सांगायला लागतो सॉरी, की त्यांना सुद्धा याच्यातून इन्स्पिरेशन मिळेल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे व्हिडिओ बघतात, जे नवीन आहेत, ज्यांना माहीत नाही आहे की कसं वेट लॉस करतोय आपण. आता आपण एकमेकांना ओळखतो, जे ओळखत नाही त्यांच्यासाठी ही कमेंट असते, की त्यांचंसुद्धा मोटिवेशन वाढावं, की बाकीचे करतात मग आपण का नाही. तर आजचा खूप सोपा टॉपिक आहे, की चिया सीड्स आणि आपला जो सब्जा असतो त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि वजन कमी करण्यासाठी हे कसे फायदेशीर ठरतात. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मध्ये जे हे चिया सीड्स आहेत आणि सब्जा यामध्ये फरक आहे. काहींना चिया सीड्स आणि सब्जा एकच वाटतात, तसं नाही आहे. सब्जा आणि चिया सीड्समध्ये फरक आहे. तुम्हाला सब्जा भरपूर जणांना माहीत असतो, कारण सब्जा जो आहे तो आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे पितो. पाण्यामध्ये भिजत ठेवून पाणी पोटाला थंड ठेवण्यासाठी पितो. पण चिया सीड्स भरपूर जणांना माहीत नसतात. तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही चिया सीड्स. आता मी तुम्हाला फरक सांगते. सब्जा तुम्हाला माहिती आहे, सब्जा जर टाकला तर एक 10 ते 15 मिनिटामध्ये सब्जा किंवा 5 मिनिटामध्येच सब्जा फुगतो, पाण्यामध्ये फुगतो. दोन्ही पाण्यामध्येच टाकून प्यायच्या गोष्टी आहेत. फक्त सब्जा 5च मिनिटामध्ये फुगतो. तसं जे चिया सीड्स असतात त्याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवावं. त्याशिवाय त्याला ते इनटेक करू नये, कारण त्याच्यामुळं ना कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. कारण चिया सीड्स खाल्ल्यानंतर म्हणजे पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्यानंतर अर्धा 1 तास भिजवून खाल्ल्यानंतर आपल्याला पाणी भरपूर पिण्याची शक्यता असते. पाणी भरपूर पिण्याची गरज असते तर मला हे सांगायचं आहे, की आज मी दोन्हीतला तुम्हाला फरक सांगते. कॅलरी वाईज म्हणा किंवा फॅट्स वाईज म्हणा, वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे. तर सब्जा जो आहे तो फक्त पोटाला थंड ठेवतो. ते काम चिया सीड्सचं नाही आहे. कॅलरीज ज्या आहेत त्या चिया सीड्समध्ये कॅलरीज जास्त आहेत, सब्जामध्ये कॅलरीज मध्यम आहेत. चिया सीड्सच्या एका चमच्यामध्ये चिया सीड्सच्या एका टेबलस्पूनमध्ये किती कॅलरीज आहेत, तर 60 ते 65 कॅलरीज असतात आणि आपल्या सब्जाच्या एका टेबलस्पूनमध्ये जवळ-जवळ 10 ते 12 कॅलरीज असतात. आता दोन्हीतला फरक मी दाखवते तुम्हाला. तो व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये चिया सीड्स आणि आपला सब्जा दाखवलेला आहे. तर बघा, हा आहे सब्जा आहे. हा पोट थंड ठेवण्यासाठी खूप मदत करतो बरं का. आपण उन्हाळ्यामध्ये पितो, तुम्हाला माहीतच आहे. आणि हा आहे जो आपण जास्त प्रमाणात वेट लॉससाठीच वापरतो. हे आहेत आपले चिया सीड्स. तर तुम्ही बघितला बरोबर. आता दोन्हींमधला मी फरक सांगते. कॅलरी वाईज कळालं. आता फॅट्स सांगते. ह्याच्यामध्ये आपल्या सब्जामध्ये कमी फॅट्स असतात, आपल्या चिया सीड्समध्ये जास्त फॅट्स असतात. आता ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, पित्ताचा त्रास आहे, पोट थंड ठेवायचं आहे, उष्णता जास्त होतीये, तर सब्जा घ्यायचा. आणि वजन कमी करायचंय म्हणून घ्यायचं असेल, वर्कआउटच्या आधी घ्यायचं असेल तर चिया सीड्स घ्यायचे. चिया सीड्स घेण्याची पण एक पद्धत आहे. लिमिटेड अमाऊंटमध्येच घ्यायचं असतं. अतिप्रमाणात चिया सीड्स खायचे नसतात. अर्धा ते 1 चमचा दिवसभरात एकदाच घ्यायचा, परत घ्यायचा नाही, एक्स्ट्रा घ्यायचं नाही. यानं पोट भरल्यासारखं वाटतं. पण वजन कमी करायचं म्हणून अतिप्रमाणात घ्यायचं नाही. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. वजन कमी करत असताना चिया सीड्स खाल्ल्यावर पटकन भूक लागत नाही आणि चिया सीड्स वर्कआउटच्या आधी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. फायबरचं प्रमाण म्हणलं तर चिया सीड्समध्ये भरपूर फायबर्स असतात. त्या प्रमाणामध्ये आपल्या सब्जामध्ये कमी फायबर्स असतात. तर खूप भूक लागत असेल आणि सारखी भूक लागत असेल तर भूक कंट्रोल होण्यासाठी चिया सीड्स घ्यायचे. 1 चमचाभर चिया सीड्स पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्याच्यानंतर 25 ते 30 मिनिटांनी ते चिया सीड्स भिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आणि ते प्यायचे आहेत. आता असे चिया सीड्स खाण्यासाठी ज्याला आवडत नाही त्यांनी काय करायचे, आपली नाश्त्याची जी स्मूदी आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. म्हणजे एखादा ज्यूस फळाचा त्याच्यामध्ये घेऊ शकता. एखादी खीर जेवणामध्ये तुम्ही खात असाल त्याच्यामध्ये घेऊ शकता. गोड तर शक्यतो कमीच खायचे, पण तरी त्यातनं मी ऑप्शन देते आहे. किंवा तुम्ही दही खात असाल त्याच्यामध्ये खाल्ले तरी चालतात, कारण ते एकटे स्वतःहून खायला थोडेसे वेळ लागतात. त्यामुळं
मी तुम्हाला ऑप्शन्स देते आहे. तर अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता, पण दिवसभरामध्ये अर्धा ते 1 चमच्याशिवाय जास्त घ्यायचे नसतात. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, हा मुद्दा लक्षात घ्या. तर हाच आपला आजच्या व्हिडिओचा टॉपिक होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स करा ताईंना, की ज्यांचं वजन त्यांनी खूप 78 वरून 65, 65, 70 8 आणि 5 13 किलो वेट लॉस केलेला आहे जवळ-जवळ, म्हणजे खूप मोठा भरपूर वेट लॉस केलेला आहे त्यांनी. तर सॉरी 78 म्हणल्यावर 65, 10, 75, 76, 77, 78 सॉरी बरोबर आहे 13 किलो वेट लॉस केलेला आहे त्यांनी. मी कमेंट विसरली किती किती किलो केलेलं आहे ते, तुम्ही बघून घ्या. तर त्यांनी खूप वेट लॉस केलेला आहे. तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तब्येत बरी नसल्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा हे झाला असेल तर थँक्यू. बाय बाय.